करायची पिशा पिशा करायच्या बाईकडे ब्रँड घ्यायचे बायकोला 2-4 घोडे लावायचे म्हणजे लोक शाने झाले एवढंच आहे लोकांना बाकीतून निघायचं खायला पोहे खायचे बायका देखण्या करायच्या गाड्या 4-4 मोठे आणायच्या त्याला सगळे सगळं ठुली नाही ते आणायची एखाद्याला वडा लावायचा बस टॉप बापाच्या मागायचे खायचे पैसे लावणारे माणसं खेळायला बसेल या जगात फक्त मोठ्यांची मुठ्या सांगायची आणि दुसऱ्याची लहान करून जगायचं एवढा ज्ञान रोज नावेला पुढे वागणारा मनुष्य 1000 शिव्या रोज खातो आता पुढे रोज लागली उठवायला पुढे सोडू आज माहिला बोलणं उद्या करायला कोणाला तरी खरं बोललं तुमचं काय नाही हे सगळं दाबून मारलं ह्या लोकांनी दाबून लोकांचा वापर होत नाही युरिया तो करायचा शिजन पुढे लोक वापरून घ्यायचे शिजन संपला लोक सोडून द्यायचे लोकांचा वापर युरिया तो आमच्यासारखा बोलला कटळीत भावना दुखवल्या ठोकल्या आमच्या इतकी वाईट परिस्थिती झाली समाजाची तुमच्या काळामध्ये आम्ही बोलतो तो लोकांना जड जाते मला हसण्यावाली गोष्टी निवडता तुम्ही बारीक अभ्यास करा स्वर्ग बिर्ग काही नाही इथंच सरळ आहे तुमच्या काळामध्ये इथं काही काही आशा आहेत बंगल्याच्या पोस्टमध्ये फोटोवर मध्ये बस आहे तर तिच्या गालावरचा हसू तिच्या महत्वाला आशीर्वाद देतो अशी माणसं आहेत आज एवढं सोला पाहिलं ना ही दोन्ही माणसं आणि सोला मुलांना आशीर्वाद दिल्याशिवाय आणि त्याच्या मुलांचं कौतुक कमी करा त्याच्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या सुनांचं कौतुक केलं पाहिजे आणि गरीब म्हाताऱ्या माणसांची सेवा सुना करतात पोरं करीत नाही कौतुक पोरांचं नाही सुनेचं केलं पाहिजे आणि सुना चांगल्या म्हणून चांगलं आयुष्य वाढत हे सून चांगली द्याल कसाचं आयुष्य काय म्हणत आता या माणसांना दोन्ही भावाला काय स्वर्गात जायची गरज आहे चांगला पूजन करायची गरज आहे काय त्यांना काशीला न्यायला जायची गरज आहे एवढा मोठा कार्यकर्त्याला वडील सुद्धा स्वर्गातून आशीर्वाद देणार संपला विषय बोलतो मला आपले सांगू शकतो सांगायला पडतो मी गायचा उत्तर सोमवारी मरण पवित्र नाही एकादशीला मरण पवित्र नाही माळकरी नीट वाचतात असा नियम नाही म्हणायच्या आधी ऐका सांगून बोला एक माणसाला मृत्यू दिवसा झालेला असावा 2 मरायला शुक्ल पक्ष असावं 3 मरायला उत्तरायण असावं आता उत्तरायण आहे आता मरायला काळ चांगला आहे ज्यांना ज्यांना या गोष्टीचा फायदा घ्यायचा त्यांनी ही संधी सोडू नका अजून 21 जून पर्यंत उत्तरायण आहे आणि 21 जूनला दक्षिणायन आलं माणसाचा मृत्यू दिवसा दिवसा झालेला असावा 2 मरायला शुक्ल पक्ष असावं 3 मरायला उत्तरायण असावं 4 माणसाला इंद्रिय टवटवीत असावेत 5 शरीराचं तापमान समान असावा आणि 6 माणसाचा फरकाला जठर अग्नी प्रदीप्त असावा
आठ आहे म्हणून माणूस खाता खाता मारावा म्हणून मारणाऱ्या माणसाला दूध देतात. तुम्ही म्हणाले वाचायचं बघा हातावर लिहून घ्या. घरी गेल्या उचला अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वळ्या घरी गेल्या उचका. आठव्या अध्यायामध्ये 247 वळ्या आहेत. अख्खा अध्याय शर्माचा मरणाचा आहे. घरी गेल्या उचका. आता हे वडिलांचं आईचं स्मरण आहे पुण्यस्मरण आहे म्हणून बोलायला बरं वाटतंय. राजकारणी लोक विकत सगळी स्वाधी मंडळी काय का 40% शाळेतले पोरं आज मोबाईल मध्ये रमी खेळून विकारी झाले. कोणी बोलायचं नाही. आम्ही बोललो आमच्या उघडा आम्ही बोललो आमच्या उघडा. कोणत्याच ग्रामपंचायत सदस्याला त्याच्या गावातल्या शाळेचा पट माहित नाही. त्यांनी फक्त कोणत्या शाळेत जायचं 26 जानेवारी 15 ऑगस्ट. आज 26 जानेवारीला असे कपडे घालून जातो याला इंग्रज घुसून लावले. 5 वर्ष मी कीर्तना बोंबलो तरी शाळेतले मोबाईल बंद करा. त्यांनी मला आरोप केलं. माया पडून सांगतो आपण 50चे धागरे आपल्या नंतर देवळा दिवा लावायला माणसं राहणार नाही. तुमचं काय बघा आता लोकांना वाटतं इंग्रजीकडे बोलतो कुठेचे देवळ आहे हरिपाठ नाही. देवळा बांधायची कशाला बांधले देवळा आज पिंड्याचा बसा सगळे म्हातारी माणसं आहेत. सप्तेला बसा सगळे म्हातारी माणसं आहेत. नवीन मंडळी देवळाकडे यायला तयार नाही. लोक मग तुमचं गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. म्हणून दाखवा आपल्याला खरं का खोटे बोला. इथून पुढे आजपासून या दोन्ही सरकारनिमित्त सरपंच साहेब तुमच्या गावात सरपंच चांगले गाव एकदम स्वच्छ आहे आणि स्वच्छ आहे चांगलं मिळून चांगलं ऐका नीट. आजपासून ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेले पाहिजे. गावातली एक गोष्ट कमी झाली तरी चालेल पण शाळा मंदिरं झाली पाहिजेच. हीच केसररावांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि तुम्ही जर शाळा वाचवल्या नाही तर गावचा कार्यक्रम संपला. हे चालू राहणार आहे. आणि दुसरं वाक्य सर बाकीचे सगळे लोक तुमच्या माझ्यामध्ये मतभेद लाख असेल पण गाव विकास आणि धर्मासाठी आपण एकत्र चाललं पाहिजे. हे ध्यानात ठेवा. पक्ष नंतर नेता नंतर साहेब नंतर साहेब नंतर पक्ष नंतर नेता नंतर गट नंतर पहिल्यांदा गाव आणि दुसऱ्यांदा धर्म. आणि धर्मासाठी तुम्ही मी मंडळ एकत्र केलं तर धर्म टिकेल. तुमचं काय मत आहे. आणि आज माणसावर संकट नाही येत आज धर्मावर संकट आहे. आणि आज आपल्याला माणसं वाचवायची नाही धर्म वाचवायचा. हे भांडण गाव लेवलचे सोडून द्या आणि गावच्या विकासाला मंदिर बांधायचं. गाव एकत्र पाहिजे. शाळा बांधायची गाव 40% शाळेतले पोरं मोबाईल गेले याच्यावर तुमचं काय मत आहे मला. काय दुसरं सांगतो सांगू जाऊ 10% लोक शेअर मार्केट मध्ये ठिकाणी झाले. इथं 14 पैसे गेलेले. तुमच्या आपण काय होतं 2 रुपयाला 36 रुपये. भिकारी व्हा भिकारी. भिकारी व्हायचे. आणि 33 वर्षापूर्वी मी कीर्तनात बोंबलत होतो तुम्हाला मजूर गाडी होईल. मी बोंबलत होतो मजूर गाड्या येणारे पैसे घेतले. मी बोंबलत होतो मजूर गाड्याची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या नावाला बांधाच्या पकडून जाणं ठेवायला आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी येऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये भेटणार आहेत. आणि बोंबलत होतो कमी किमतीचे माणसं गावकारभारी होती. मी बोलत होतो मुलगी बापाला लग्नाचा रोड ठरणार नाही गेली. मी बोलत होतो पैसे घेऊन बायको मिळणार नाही. आखी दुनिया मला एवढं म्हणत होती आहे पण इतका खरं बोलतो म्हणजे
खोले बोला आणि आता किशोररावांच्या पुण्यस्मरणाला सांगून होतो समोर सौंदरबाईच्या 5 वर्षाने चालू सुनेवाले धन ठेवा 5 गोष्टी घडणार. 1 जमीन शिल्लक राहणार नाही. सगळे घर वाहिले निघा. आपल्या आशाला जेवढा बांध होता तेवढा आज आपल्याला उतार आहे. जमीन कुठे 2 एकरवाल्याला 2 पोरे 1 एकर 1 एकरवाल्याला 20-20 गुंठे आपल्याला कुठं जमीन मिळणार नाही. बायको कधीच मिळणार नाही. थोडीशी सोडल्या नोकरी लागणार नाही. 10 लाख भरून 3,000 पगार द्यायचा आहे. 10 लाख 4% व्याज 40,000 आहे. रिटायर झाले काही परमनंट झाले नाही. काहींचे पोहरला आले बापाला पगार नाही. काही शिवला परमनंट जुलैला रिटायर. नोकरी नाही छोकरी नाही धंदा नाही. 3 किलोमीटरला 3 पंप 6 धाबे 9 बारणी 11 टप्पे मोजण्या मिळतात मोजण्या. 5 वर्षाला धंदा नाही. पुन्हा ऐका 40% शाळेकडे पोरं मोबाईलने गेले. 10% लोक शेअर मार्केटने गेले. खरे का खोटे बोला. त्याच्या पुढचं ऐका. आज बापाव कर्ज नाही पोरांवर कर्ज आहे. काहीच बोलत नाही. तुम्हाला पटलं नाही काही. बापावर कर्ज नाहीये. कर्ज बापाने कर्ज काढायचं माझ्या पोरांना आणायचा. पोराला दुकान टाकून दिलं. गेम सुरू केला. 3,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 40,000ची बांधली गेली. 40 लावले गेमला गेले. दुकान विकलं. दुकान विकलेली कीर्तनात बसले 2 जण. खरं का बोलले बोला. त्याच्या पुढे ऐकलं तर लोक म्हणले 100 पोरांमध्ये 93 पोरं घालून दिला. बोलायचं नाही बोलली. जो बोलला इंद्रिकर बोलतो ना त्याची तारीख घ्यायची नाही. तो काही बोलतो काही बोलतो म्हणजे पागल बी होते ना. असायच्या गोष्टी राग येतो इंद्रिकांचा. मला मुलगा मला मुलगा तुम्हाला मुलगी मला मुलगी तुम्हाला इस्टेट कमवायची पण विचार करा. आज पाण्याची काकडी नाही घेणारी माणसं आपण. मिसळ भाव खाऊन दिवस घेणारी माणसं आपण. आपला परिवार आपल्या अगोदर गेलं तर आपण काय कमावलं विचार करा. आयुष्यभर कष्ट मनासाठी करायचे. मिसळ भाव खाऊन दिवस काढणारी माणसं आपण 3 रुपये रिक्षाला जातील म्हणून 3 किलोमीटर पायी चालणारी माणसं आपण. बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून आपण मुलं मोठी केली. कोणाचा नंबर लागला बरे झालं त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने पडले मला. आणि बायको हसली म्हणजे माझ्या मुलाचं जर चांगलं होत असेल तर माझ्या दागिन्याची किंमत. आज बाप जिवंत आहे मुलगा गेला. आई जिवंत आहे मुले. आई जिवंत आहे मुलगा गेला. समजत नाही आईला पोरगा दारू पित आहे. समजत नाही आईला. आज पोरांचे पोरींचे लाड तुम्ही करून जिंदगी संपून टाकली घरातली. त्याला गाव महिला म्हणलं पोराचे पोरीचे लाड केले तुम्ही लाड. आणि ईश्वरासारख्या नवऱ्याचा काही बायक मुला देखत अपमान करायचा आणि स्वतःला शान समजून तुम्ही मुलावाला संपवलीत. कधीच काही नवरीची बाजू घेऊन बोलत नाही घरात. म्हणायचं तुझ्या बापाला अक्कल नाही ते म्हणून राहिली. त्याच्यात लाड होत काही. खरं बोले मला पोरानं 500 पोरं घरात आणली. तेव्हा ती 500 महिने पण आणली ना. आई तिला पहिलं पोरग मग त्याला काय होते
पहिलं म्हणलं मुलाची आई जर मुलाची अंत्यविधी गेली तर काय कमावलं आयुष्यात? काय कमावलं? काय जणांना बांधण्याला हात लागला का तुमच्या? काय करायचं आपण गेल्यावर? काय करायचं? ऐका बस आज आई जिवंत आहे, मुलगा गेला. पहिला म्हणलं या 4 वर्षात एखादा माणूस तरुण मनात गेला आणि त्याचं प्रेत रांगोळीला बाहेर काढला तर प्रेताजवळ नानाने बरं उड्या हाणतात. उड्या काय माहित त्या नावाचा बाप गेलाय, काय माहित त्या नावाची आई विधवा झाली, काय माहित त्याला माझ्या मला आई नाही बाप नाही आहे. ती पोर आईला विचारलं नाही माझ्या भावाला लोकांनी आंघोळीला बाहेर काय काढलं सांग आई सांग. तेच प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात आई माझ्या भावाला बांधून कुठे चालवलं सांग. तेच प्रेत घेऊन जाताना पोरं विचारतात पेटवला माझा बाप आई पेटवला आई म्हणजे तुझा बाबा गेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ती पोरं शाळेतल्या पोरांना माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला म्हणून माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला व स्वयंपाक नाही झाला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा मेलाय. ते मुलगा घरी तर आईला म्हणताय मेला का माझा बाप आई मेला. या 3 वर्षात या 3 वर्षात तिसरी पोर बापाच्या रागाला आहे. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोर बापाच्या रागाला आहे आणि या 3 वर्षात पोटातली पोर बापाच्या रागाला आहे. कोणा तुमचं काय मत आहे? याला 3 गोष्टी जबाबदार आहे, दारू, जुगार आणि मोबाईलचा गैरवापर. आणि बऱ्याच लोकांनी बोलवाटा केलाय का मुलं जास्त आहेत तर मुली कमी आहेत. तसं नाहीये, मुलगी देण्याच्या नाहीत पोरच नाहीत. रसायनाला काय देणं दारूला मुलगी देणं सारखी गोष्ट आहे. इतकी नालायक आवलं हे बेवड्यांची, इतकी नालायक. भांडे विकले, भांडे ठेवले ह्या नालायकांनी घरात. भांडे उकडे विकले, बायकांशी उकडे. तळायला गेला तळणच विकलं. तुमचं काय मत आहे? शनिवार रविवार पूर्वी शाळेत जाऊन बघा, शनिवार रविवार पूर्वी आई बरोबर कामाला जाऊन सोमवारी फी भरते. अशा मुली की आई बरोबर रोजाला जाते, 100-200 रुपयाला रोज कमवते आणि 50 रुपये 10वीची फी भरते, 250 रुपये. अशा मुली नाहीत. शाळेतून आलेली पोरं भाकर नाही म्हणून आईची मोठ्यावर वाट मारणारी पोरं आणि आई स्वतःतून आली ना. दोन्ही पोरं आईला करकटून मिळतात. आई मला भाकर दे, आई ज्वारीची दुपारची भाकर चुरते आणि कालवनात होते. दोन्ही पोरं खायला बसले की दारुड्या येतो आणि ते ताट लाटाला उडून देतो. मुलांना देखत बाप बायकोला मारतो तर दोन्ही पोरं एकमेकाच्या कुशीत बसतात आणि डोक्यावरच पांघरून काढून आई मुलीला आई बाप माझ्या आईला कसा मारतो हे मुली पाहते. काय भयानक चित्र आहे, भयानक चित्र आहे, भयानक. पण आम्ही बोलायचं नाही. आम्ही बोललो तर तुम्ही आमचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. वस्तू खरी करून बघा. आणि दगड जमवणारे नालायक नीट आहे का? मधले नालायक. नवरदेव दारू पितो हे बैठकीत स्पष्ट सांगा. हे दरोडे खोऱ्यांचं कमिशन लग्न जमवायचं. इकडून 50 हे काढायचे आणि गरीबाच्या मुलींच्या संसाराचं वाटोळं करायचं. किडे पडून मरतील हे लोक, किडे पडून. इथं 4-5 जण आहेत.
मी तळतळीनं बोलला ना महाराज महाराज हे केस कमेत माझ्या अंगाशी एवढी मी खाऊ पाहिजे तुम्ही मला महाराज म्हणावा माहिती आली घ्यावं मला पाया पडावा त्याच्या पुढचा मागायचं नाही माझ्या डोक्यात एकच खटकी आहे आपली माणसं वाया गेली बदलली पाहिजे बाकी मला तुमच्याशी काय घेणार आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे ऐकलं पाहिजे काय माझं तुमचं घेणं माझी म्हैस तुमच्या घासाला येणार आहे तर तुम्ही माझे पाहुणे मी वाईट थोडस का बोलतो ते हिताच आहे लोकांना हेंडोरी करतात म्हातारे माणसांचे सुद्धा पाया पडतो तुमच्या मुलासारख्या तुम्ही कधी मला म्हातारी माणसं पण आज श्रद्धाला पुण्य स्मरणाला मला एक वाक्य ऐका मरण्याच्या अगोदर तुम्ही खाते वाटून मारा तुम्ही आता उलटून मागच्या जेवढ्या पुण्या लावून देता तुम्ही तुम्हाला वाटलं त्या एखादा गुंडावर घ्या काय लागली तुम्हाला गप्पा आणायला बरोबर राहून पण खाली तुम्ही इस्टेटीचं व्यवस्थित वाटप करून वर जा उद्या सोमवार आहे तर आठवा आणि या आठवड्यात तुम्ही पोरांना गुंतवाला एखाद्याला गुंठा जास्त द्यायचा कमी द्यायचं तो तुम्ही द्या पण तुम्ही गेल्यानंतर अक्षरशः तुमच्या माझ्या घरात इस्टेटीवरून दहावीच्या हात मारा आहेत प्रत्येक घरात दहावीच्या दिवशी संध्याकाळी पोटा उद्या यांना दम निघत नाही आणि यांचं ऐकल्याशिवाय आपलं पाठ भरत नाही आणि यांचा या आपल्या ऍडव्होकेट आहेत आपला माणसाचा खरा वकील म्हणजे त्याची ती फक्त म्हणजे तुम्ही विषय का बाकीचं मी पाहते तुम्ही आम्हाला बोलायचं तुम्ही फक्त विषय काढून बाकीचं सगळं अख्खा वारा तांड्यात नीट करणे फक्त तुम्ही बोलायचं कारण तुम्हाला पहिल्यापासून आखरीचा पट्टा म्हणायचं बाई मी त्यापुढे शब्द आणि इथं तुम्ही इतक्या विचित्र असेल त्या नोकरीवाल्याची बायको ना नोकरीवाल्याची तर रिटायरची आई ना कुठलं बापला आई ना कुठलं भांडण आई पण भांडणाच्याच ठिकाणी आई आणि ते असं वाटतं शेतीकडे उत्पन्न आहे आखरीचा पत्ता नाही दुसऱ्याच्या पत्रात पंचायत घरी वाघ्याची गोखल्याची कुठे चालली का खुरप दोष तिथं या नेमका शहराच्या वावरात घ्यायला पाहिजे तुला इकडा वावर पडले उलट ना काय तुला लावायचं तिने लावला उतरलाच नाही पण तिने लावूनच वरून नवऱ्याला म्हणती तुमच्या भुलेपणाला तर तुमच्या भावानं फायदा घ्यायला आता फक्त मी येईल आता तुम्ही बोलायचं ती बोलणं सोयावणे घरी आता मी हेच सांगते एखादा महिना बघ सगळ्याचा अंदाज घे नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये पण तुला काम करायचं नाही सांगायला मला पुढे ती झाली नाव सगळं सांग पोरीच्या संसारात वाटलं तिचं आईनच केलं त्या वाटतं तुला काम करायचं काय सासऱ्याचं तोंडावर दोन नको सासूचं डोकं फक्त बैल सांभाळ फक्त बैल टाकायचं बाकीचं मी पाहते मला म्हणाल खरं बोला हे खरं का बोले
म्हणून मी लोकांच्या शिव्या खरं बोलतो शिव्या आज घरात रंगले परिवाराचा संसार सुफल झाला कसा काय म्हणजे बापाच्या बायकोला तू बापाच्या बायकोला वाईट आई लई वाईट गोष्ट बापाच्या बायकोला आई म्हणतात आईच्या आईला काय म्हणतात आईशी वडिलांच्या आईला आईशी आईशीला गॅरंटी पहिली वर्षी दुसरी जर पहिली वेळाची असेल तर आईची और इसी वक्त आणि दुसरी वेळाची असेल तर आईची आई संतांचं असं म्हणणंय मला निवृत्तीला भेटले माझ्या घरात बाळ आली त्या दिवशी माझा संसार सुखद झाला सु म्हणजे चांगलं आणि फळ म्हणजे फळ देणारा चांगला संसार आईशिवाय म्हणजे ना नातू पाहिला ना मी डोळे मिटायला मोकळी झाली तू कधीही तुझ्या डोळ्यात मेसी पावडर घालू शकते तुला डोळे मिटवायचे ना मिटवायला लागत काय तुम्हाला पाया पडून सांगतो गलांडी परिवाराच्या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहताना 5 गोष्टी तिकडच्या ऐका अंगातली ताकद जपून वापरा हे शरीर ढाकणार आहे तुम्ही सत्तेला मिळालं बघा सत्ता आणि पैशाच्या जोरावर तुम्ही काही करू शकता
दुपारी फोन करून संध्याकाळी सुटून येऊ शकता. एखादी संस्था तुम्ही तळामुळा सगळं थांबू शकता. एखादा कारखाना तुम्ही नाटक सगळं टिकून खाऊ शकता. 10-5 मिनिटं बाळून तुम्ही कोणाचाही कार्यक्रम करू शकता, कोणालाही बाळून. पण पाया पडून सांगतो थोड्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. एक मृत्यू आणि 2 काळ. यामुळे 5 कोटीचा शेक आमचा म्हातारा मतदार होईपर्यंत होईल. काळ कुणाला सुनीत नाही हे ध्यान ठेवा. आणि काळ माणसाचा बदला घेणार. तुम्ही तुम्ही आवाज त्याच्यासाठी पण हे होणारे एक तीस मार्च आल्याशिवाय कॅलेंडर पूर्ण होत हे ध्यानात ठेवा. ऑडिटला 23 तारेमध्ये बरं मला सांगा तुम्ही पाप करणार किती आणि कोणासाठी करणार? कोणत्या बापाचा कोणत्या बाप मेळ्याविषयी समाजाच्या लायकी नाही तेवढं सांगा. कळलं कसे बापाच्या बोटवर तो सत्कार करतो आणि वय झालं तुम्ही उपभोग घ्यायला कधी घ्या ना. आता मला एक बसलेली माणसं उत्तर मला 5 मिनिटं देतो. तुम्ही जेवढं कमावलंय त्याचा उपभोग तुम्ही कधी घ्या. 50 झालंय. शुगर शुगर आहे, बीपी आहे, साखर येऊन गेलाय, आत्मविश्वास आहे, मुलाला थंडा खाण्याबरोबर करतोय. मुलाला औषधाची बाळाची मुली उतरावायची मुली पळासाची मुली काही गावात होणार जाताना मुली इकडं खाल्लं तर तिकडं होतं, इकडं झालं काही स्वतः निवड आहे. काही असताना निवड झालेले मला उठायला आता एवढं शरीराचं वाटवलं झालंय तरी तुम्ही जर तापच करायचं करत नाही म्हणजे काय कोण सोडेल तुम्हाला? 50च्या पुढे कुठे बंद गाडी वेळी कवर कमायचं मला आणि तुम्ही करता कोणासाठी? सुनाई कुठवाळी होती पोराला करून आणले तुम्ही करता कोणासाठी? डॉक्टर गोळ्या खाय हे काय बरं सांगा तुम्हाला कमवलेलं काय बरोबर यायचे महारामारी का आता एखाद्या म्हणलं तुला किती समजावला सांगेल त्याचे वडील भाग्यवान म्हणून मोठा केस आहे. सांगेल 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग कळला नाही म्हणून आरोपी आहेत. त्याला भेटायला आम्ही कारण माहिती का गुन्हा कोणच मिटायला आहे पण जिंदगी संपली. एखाद्या भावाच्या एक बियाणाने काळ केला काळी काढायची म्हणे आधी येत नाही आणि तू भावाला खातच जर सहमतीला जगलं तर राहिलं काय भांडण मारामारी करून काय अरे संगीत अरे सरपंच कार्यकर्ते झाले अधिकारी तुझी शेतीवर बसलेली कोरोनातून तुम्हाला जमिनीची किस्से माहीत नाही. सांगतील 10 वर्ष शिक्षा आहे आणि लोकांच्या पेरण्या केले. मला नुसतं बाहेरच्या राज्यात जायला
कागदपत्र करायला 7 महिने गेले. मला बुद्धीला पुढे येते खरं बोलण्याची लई लपडे. बँकेला उठलीला काही केलं असं काही नाही. फक्त कोणाला केला तो आणि पोलीस लोक सांगतील पोलीस बंधू सांगतील आज पोलीस इन्व्हेस्टिगेशन दाखल्याशिवाय काही काम होत नाही. तुम्हाला हे जमिनीत करायला डबलेल्या काही वेळेला सांगितलं पाणी 10 वर्ष शिक्षण एखाद्याला एकूण द्यायचं असलं तर 10 वर्ष आत गेलं त्याची लगेच संपली ना. आपण सपाट गेला त्याच्या वयात मग लग्नाच्या वयात आला गेलं आता काय हात घेऊन नाही लढण्याच्या कार्यक्रमात अंगातली ताकद जपून वापरा. तो खिशातला पैसा जपून वापरा. पैशाची घमेंड लई दिवस चालत नाही. 105 टेप गायकवाडी बोर्ड पडलं तुझ्याकडे किती मोठा आहे. 7 हवे 9 पंप 3 बार म्हणजे शेत समजतो पण स्वतःला शेवटची प्यायला म्हणजे गावचा भात झाला. हो जरा अभ्यास करा. समुद्रावर फिरायला जाणाऱ्या माणसाला पाण्याची बाटली भरून न्यावी लागते. समुद्राचं पाणी पिता येत. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आयुष्यातली वेळ जपून वापरा. कुणाला जाऊ नका. हे तुझे वाटते आणि तुम्ही गरीब आहात तेव्हा तुम्हाला शत्रू नाही. तुमचं चांगलं झालं तर शत्रू आणि शत्रू कधीच बाहेरचे नसतात. आणि बाकीचे ध्यानात ठेवा. जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या घरी आधी तुम्हाला नाव देतात. हे 7 वाक्य घरातल्या भिंतीवर घेऊन ठेवा आणि उठल्या वाचा. एक इशारा सांगतो तुम्हाला. मी मेलो तरी तुम्ही सुधा आहे तो तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. मी असाही गेलो तो तुझ्या काही बरं होईल असं वाटत नाही. हे ध्यानात ठेवा मला. मी गेलो सुद्धा तुम्हाला आपल्या आठवण्याला काय वाटलं. मी बघण्याचे सगळे नियम तुम्हाला त्याच्याकरता सांगितले. आज काय माझं पुण्य मंडळामध्ये माझी शिजमानी करायला सोडली. हरिमंडळामध्ये किशन शिवगडे सोबत किसन गडे पाठीमागे हनुमंतरी किसन गडे पंढरीनाथ किसन गडे कार्यक्रमाचे आयोजन सगळ्या मंडळाला धन्यवाद. श्रद्धांजली